देणार नाही। मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी जेव्हा आझाद मैदानावर हे केलं तेव्हा त्यांना परवानगी मिळाली, मात्र आता कुठेतरी द्यायचं जीवावर आलं। आरक्षण बसतंय रास्त मागण्यात, खऱ्या मागण्यात, कायद्याला धरून येत, आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून ये म्हणून त्यांची पोटदुखी येते मराठ्यांविषयी। त्यांना वाटतं मराठ्यांनी दगडफेक करायला पाहिजे, जाळपोळ करायला पाहिजे। मराठी ते करत नाहीत। लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी आहेत। त्यांनी शांततेत आमरण उपोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं। आता हे सरकारच्या उचापात्या आहेत, घेणं नाही देणं नाही। कोण जातं हे न्यायालयात आपल्याला? बघा आमच्याकडून का सरकारकडून? विरोधात कोण जाते? आपले देवेंद्र फडणवीस, दुसरं कोण? दुसऱ्याला काय घेणं आहे? दुसऱ्यांना वाटतं व्हावा कल्याण। आज ओएसडी आले होते आणि आज हा निकाल आहे. आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षडयंत्र तोडायला। मी कशाला आहे? मी असू शकतो, त्याचं काय सांगतात? हां, ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येतं, कालचं जुळलं नाही। ते गैरसमज नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला। गरिबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं, तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं। तर ते त्यांच्या लक्षात आलं, लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला आणलं तेव्हा तुम्ही कुठे गेलते? आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागलात तुम्ही, त्यामुळे तिथं हारले। मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले। मान्य न्यायदेवतेने लगेच काय सांगितलंय, कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही, काय काय सांगितलंय, त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील, सगळे न्याय मिळणार आम्हाला। गर्दी होईल सगळ्या गोष्टी नाही, मग तसं कारण सांगते ना, असं कोर्टाने असं आपण अडथळा होणार नाही असे नियम देईन न्यायदेवता, पण करू नका आमरण उपोषण असं न्यायदेवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही। हा, कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा, हे तर नियम असतील ना, अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगताल ते नियम करतो, पण उपोषण आझाद मैदानाला करू नका असं न्यायदेवता नाही म्हणू शकत। तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही हे सरकार ठरवलं असे सुद्धा त्याच्यात म्हटले। नाही, असं सरकार का मालक झालं? असं कसं होईल? असं नाही होऊ शकत ते। सरकार कसं ठरविल? न्यायदेवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे, आधार तुटन मग तर सरकार ठरेल म्हणल्यावर, मग उद्या सर लोक कापून टाकीन सरकार। पाटील, दाद मागूनही ऑप्शन म्हणून आझाद मैदानाऐवजी इतरस्त मैदान दिलं तर तुम्ही तो ग्राह्य धरणार का स्वीकारणार आहे का? आझाद मैदान का नाही? हे तुम्ही प्रश्न करणार। आझाद मैदान का नाही? खारघरचा पर्याय दिला तर तुम्ही पण का तिथं करा। का आम्हाला कायदा? अहो, न्यायदेवतेला आमची काय अडचण आहे? न्यायदेवता म्हणून तसं करतो ना, मी संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता। असं करूच नका असं कसं म्हणून? लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, न्यायदेवता न्याय देणार। मी सांगतो तुम्हाला, आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता, 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती, न्यायदेवतेवरती 100% आम्हाला परवानगी देणार। तुमचे वकील तातडीने दाद मागणार न्यायालयात? हा, जाणार, तातडीनं जाणार, का नाही जाणार? आम्हाला अधिकार आहे। पाटील, परवानगी अगोदर दिली होती का आझाद मैदानाची? दिल्याशिवाय आहे का? नितेश राणेंनी एक चला, धन्यवाद। त्याला जाऊन दे, पाटील एक त्याला जाऊ द्या, चला त्याला जाऊन दे, त्याला जाऊन दे। ए गौरव लाईव्ह हां,